एवढं रडायचो की घराला कडी लावायची, अंधार करायचा, डसं रडून घ्यायचं. कोणी पांगळा म्हटलंय, कोणी फेंगडा म्हणलंय, कोणी लंगडा म्हणलंय. आपण त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. मग जन्म झाला तेव्हा 2 वर्षाचा असताना वडील वारले. मी इथून पुढे चालणारच नाही हेच डॉक्टरांनी सांगितलं होतं मला. म्हणजे अशा काय काय मुली होत्या ते बघायच्या, कधी पुढे जाऊन थुंकायच्या. मग मी म्हणले ना, कुत्री जगते ती, मग तू का जगायचा नाही. कॉलेजमध्ये असं ए फेंगडे गेले, ए लंगडे गेले. अरे आम्ही पण माणूसच आहे का नाही मॅम, माणूसच आहे ना, का आम्ही काय जनावर आहे का. 12मध्ये प्रपोज केला आणि तिने माझी लायकी काढली. किंमत तुम्हाला नाही, तुमच्या पैशाला आहे ना त्याला किंमत आहे. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, आपण शरीराने धडधाकट असूनही कधी कधी आयुष्यात खचून जातो, काहीच नको असं होऊन जातं. पण आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जे शरीराने अपंग असून समाजाचे ताणे तोमणे सहन करत आज स्वतःचं उद्योग क्षेत्रात एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि आपल्या सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. तर त्यांचीच संघर्षगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार दादा, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू मॅम, मला इन्व्हाइट केल्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून आभार बोलतो. तर सगळ्यात आधी प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन द्या. तर हॅलो फ्रेंड्स, माझं नाव प्रथमेश बागल. मी खेडेगाव गोंदवली बुद्रुकमधून आलो आहे. मला खूप काही तुमच्याशी बोलायचं आहे आणि हो, खूप काही सांगायचं आहे आणि मॅमशी पण खूप आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. मॅमना पण आपल्याला खूप काही विचारायचं आहे. ते सोडा, आपण माझं तर काहीतरी तुम्हाला सांगणार आहे आणि एक सांगायचं आहे ते म्हणजे आहे ना, कष्ट करा, एवढंच सांगायचं आहे आणि लास्टपर्यंत हेच सांगत राहीन. तर तुमच्या लाईफची जर्नी कशी होती, ती कशी सुरू झाली? माझ्या लाईफची जर्नी म्हटलं तर सुरुवातपासून खडतरच प्रवास होता. मग जन्म झाला तेव्हा 2 वर्षाचा असताना वडील वारले आणि आपल्या जेव्हा वडिलांचं छत्र जातं, तेव्हा मग काय आपल्याला समजतं की नाही बाबा आपलं काहीच होऊ शकणार नाही. मग वडिलांचं छत्र हारलं, मग आईनं सांभाळ केला. परिस्थिती अशी काही चांगली नव्हती, वाईटच होती, खडतर. 10वी पर्यंत कसंबसं शिक्षण केलं. 12वी झाली की म्हणजे 12वी कसं तरी केलं. ITI 2 वर्षाचा झाला आणि नंतर मग काय आपल्या परत वळण आलं की बाबा काहीतरी करायचं. मग घरातील तर टोमणे मारतातच. तुम्ही जर काय करत नसेल तर मुलींना पण आजकाल मारतात आणि मुलांना तर काय सांगायचीच गरज नाही. मग एकच गोष्ट ठरवली होती की तेव्हापासून काहीतरी करायचं. मग वेड लागलं होतं ते फिल्म शूटचं. फिल्म करायचं ना असं काय तर मोठं व्हायचं. आपलं इच्छा काय असतात मोठं व्हायचं. मग मोठं व्हायचं तर कुठेतरी डिरेक्टर सरांची गाडी घ्यायची. मग त्यांच्यासोबत जायचं. 6-6, 7-6 महिने जायचं. पण त्याच्यातून आपल्याला काय मिळणार नाही हे तर मला माहीतच नव्हतं ना. कारण आम्हाला सांगायचे की "हां, तुम्हाला खूप मिळणार आहे पैसा." एवढा पैसा मिळणार आहे की काय सांगू तुम्हाला. म्हणजे पहिल्यांदा हरभऱ्याच्या झाडावर चढायचं आणि मधूनच फांटी कट करायची. दणक्यावर खाली यायचो. 6 महिन्यांनी खाली आला नसायचा प्रथमेश बागल. प्रथमेश बागल जेव्हा शूटला जायचं तेव्हा काय ॲटिट्यूड म्हणजे एवढा की डोक्यामध्ये हवाच नुसती किंवा हां, मी मोठा स्टार होणार आहे, हम्म. काय होणार आहे. पण असं काही होतच नाही हे मेनपणे सांगतो. ज्याला पण शूटिंगचा नाद आहे त्याने YouTube चालू करावं आणि जर काही शिकायचं असेल तर भन्नाट तेजा लाईव्ह शोला कधी पण शिकून घ्या एवढं मी सांगतो सगळ्यांना. जसं की तुम्ही हँडिकॅप आहात, तर ती तुमची जर्नी कशी होती? तो प्रवास एकंदरीत कसा होता? आता मॅम आपल्याला हँडिकॅप म्हटलं, की बाबा जर्नी हा माझी सुरुवातीपासून मी हँडिकॅप कधीच नाही. म्हणजे हँडिकॅपचं कसं झालं म्हणजे सायकलीवरून पडलो आणि आपल्याला लहानपणी बघा ती मोठी सायकल असायची एटलास असायची. तर ती सायकल चालवायचा खूप नाद. मधून पाय टाकायचा आणि आजोबांच्या सोबत चालवायला शिकायचं. मग काय ते पाय अडकला, पॅन्ट वगैरे अडकली चैनीमध्ये, पडलो, मेंदूला मार लागला. पण रक्त नाही गेलं मग कुठल्या डॉक्टरकडेच गेलोच नाही चेक करायला. मग 7वीला असं पूर्णपणे जागेवरच बसलो. मी इथून पुढे चालणारच नाही, हेच डॉक्टरांनी सांगितलं होतं मला. हा ॲक्सिडेंट कधी झाला? ॲक्सिडेंट झाला आय थिंक 2रीला असतानाच ओके. आणि 2रीला असताना झालं. मग काय ते चालूच राहिलं. मग 7वीला अचानकच पूर्णपणे माझ्या अंगातून, माझ्या पायातून पूर्णपणे ताकदच पूर्णपणे संपली. मग ताकद संपली आणि डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणले, "इथून पुढे तू चालणारच नाही." सगळ्यात मला लागलेला मनाला धक्का, की नाही चालणार तू. आणि 2-3 डॉक्टर केले. पुण्यातले 1-2 केले, हे झाले. पण त्या डॉक्टरांनी तेच सांगितलं. मग माझ्याकडे एकच इच्छा होती, ती म्हणजे आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज. त्यांना महाराजांना म्हटलं, की मला जास्त नाही चालता आलं, पण मला स्वतःला गाडी वगैरे मला स्वतःला जाता आलं पाहिजे, असं काहीतरी झालं पाहिजे. आणि मला एका वर्षामध्येच महाराजांचा अनुभव आलेला आहे. म्हणजे महाराजांनी ती इच्छा पूर्ण केली. मी महाराजांच्या इथे गेले 8 वर्ष गेलो नाही मंदिरामध्ये अजूनसुद्धा. 8 वर्ष नाही मॅम मी अजून तिथल्या गावातला असून सुद्धा गेलो नाही. का तर माझी एकच इच्छा आहे. मी जेव्हा हँडिकॅप झालो तेव्हा मला आहे ना, की बाबा VIP गेस्ट आले आणि तेव्हा मी लंगडत चालत होतो. तिथे आतमध्ये गेलो आणि तिथे आम्हाला बाहेर हाकललं होतं.
मग तेव्हापासून एकच इच्छा धरली की महाराजांचं मंदिरातून मंदिर हाक म्हणजे बाहेर जायला सांगितलं. ते व्ही-आय-पी आलेत ना, मग व्ही-आय-पी आले तर तुमची जागा नाही ती. व्ही-आय-पी नाही दर्शन. तिथून दर्शन न घेता मी माघारी पडतो. महाराजांना एवढंच सांगितलंय, ज्या दिवशी मला व्ही-आय-पी गेस्ट लाईनला दर्शन भेटेल त्या दिवशी मी येणार तुमचं दर्शन घ्यायला आणि मी तोपर्यंत नाही जाणार मॅम. म्हणजे तो इगो समजा किंवा काही समजा, पण महाराजांची इच्छा मनामध्ये महाराज आहेत. मी कष्टामध्ये बघतो आणि हेच आहे कंटिन्यू. आणि हँडिकॅप म्हटलं ना, तर लोकांनी खूप हिणवलंय मॅम. हिणवायचं कारण आहे ना, कोणी पांगळा म्हटलंय, कोणी फेंगडा म्हटलंय, कोणी लंगडा म्हटलंय. आपण त्याच्याकडे लक्षच नाही दिलं आणि लक्ष पण देऊ वाटलं नाही. पहिलं आहे ना, एवढं रडायचो की घराला कडी लावायची, अंधार करायचा, डसं-डसं रडून घ्यायचं. आणि आपल्या इकडं म्हटलं जातं की मुलगा हा रडत नाही, मर्द को कभी दर्द नहीं होता, होता है मेरे को मालूम है. तर सॉरी. तर खूप म्हणजे असं वाईट वाटायचं. एखादी मुलगी अशी पाहायची की जणू काही एलियनच चाललाय. म्हणजे आपल्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला होता. एवढं फेंगडत की बा आता कसं झालंय हां, आता चालून जाते तुम्ही अपंग आहात हे Instagram वगैरे. पण तेव्हा Instagram नव्हतं. जेव्हा मी हँडिकॅप झालो होतो तेव्हा. तेव्हा मोबाईलच नव्हता मेन पॉइंट. तेव्हा 3Gची 2Gची रेंज असायची. मग त्यावेळेस Instagram काय असतंय. मग तिथून मग प्रवास असा घडला. वर्गातल्या मुलींनी सुद्धा म्हणजे अशा काय-काय मुली होत्या, त्या बघायच्या, कधी पुढे जाऊन थुंकायच्या. हे आमच्या वाट्याला येऊ नये परत. म्हणजे थुंकायच्या असं आहे की पण मी म्हणतो सगळ्यांचे दिवस बदलतात तेच झालंय उलटं. आणि मला खरंच आज अभिमान वाटतो की मी हँडिकॅप आहे आणि काहीतरी कुठेतरी आज भन्नाट तेज या लाईव्ह शोने मला बोलवलं. त्याचे खरंच मी उपकार म्हणत नाही. पण एक सांगतो, आज जी मी आहे ना, ते हँडिकॅप असल्यामुळेच इथं आहे असं तर मला वाटतंय आणि त्यामुळे मला हँडिकॅप असल्याचा खरंच आज अभिमान आहे. आणि जेव्हा असं आपल्यासोबत काय घडतं तेव्हा जवळचे तर साथ सोडतातच. तर तुम्हाला असा काय अनुभव आलाय का? हा आलाय ना अनुभव म्हणजे जवळच्याने सगळ्यांनीच लांब केलतं. फक्त आई, मामा वगैरे होते सोबत आणि मामांच्याच इकडं राहिलेलो आहे. त्यामुळे मग काय मामाने थोडा सपोर्ट केला. पण असतंच कुठेतरी थोडंफार कुचू-कुचू असतंच. पण त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. तरी पण मामा-मामींनी खूप सपोर्ट केला. असं म्हणजे सगळ्या बाबतीत हां, तू करतोय, तू कर. म्हणजे शूट लाईफमध्ये हे ते मध्ये काय-काय गोष्टींमध्ये अडवलं. पण ते आम्हाला पण आता समजतंय की ते मामा-मामींनी अडवलं, त्या गोष्टी चांगल्यासाठी आपल्याला अडवलंय. म्हणजे शूट करणं वगैरे. काय-काय मुलींनी पण मला लुटलं म्हणजे शूटच्या दरम्यान. ॲग्रीमेंट केलं नाही, आम्हाला ₹2000 पर डे पाहिजे, आम्हाला ₹4000 म्हणजे पर डे काय पाहिजे. काय झालं होतं? म्हणजे आता शूट जर लावलं मॅम आपण, की बाबा शूट लावलं की गावाकडे कसं कशाचं शूट लावत होते? वेब सीरीज किंवा सीरीज असं काय करायचं चालू करायचं म्हटलं. कधी एक केलं होतं हे? कोरोनाच्या काळामध्ये ओके, आय थिंक 2021 साली घालपोत्यात म्हणून होता. ओके. घालपोत्यात म्हणून स्टोरी होती. खूप इंटरेस्टिंग स्टोरी होती आणि ती स्टोरीचं पुढे सांगतोच कारण काय आहे. म्हणजे बाकीचे आर्टिस्ट असतात ना, त्यांनी पर डे घ्यायला सुरुवात केली आणि आमच्यावर दबाव केला, की नाही पर डे दिला तर आम्ही केस करू, असं करू, तसं करू. मग काय अनुभव मग आपल्याच लोकांनी जे घरातले लोक म्हणले, की "आता तू इथं थांबायचं नाही. तू एवढंच न्हावीपणा करतोयस, तर मग तू सोडून द्यायचं काम कर. तू आमच्या घरात नाही थांबलास तरी चालतंय. आमच्यासाठी तू मेला." बापरे! म्हणजे मला मारल्यागतच झालं. म्हणजे हाय काय नाही काय असंच होतं म्हणजे आणि ह्याच्यामध्ये आहे ना तेव्हा मी शूट केलं होतं तेव्हा आणि त्याच्या आधीचं सांगतो एक पेटंट घेतलं होतं आम्ही मॅम. म्हणजे 12वी ला असताना गरम म्हणजे हीटर बनवला होता पाणी तापवण्याचा. तर तो हीटर आहे का नाही त्याच्यात पण झालं मला आजोबांनी साथ दिली. काय स्टे पडला. ज्यावेळेस म्हणजे लीगली झालं आणि त्यावेळेस विज्ञान प्रदर्शन जिंकलं. ज्यावेळेस मी त्याची अमाउंट घेऊन आलो घरी, त्यावेळेस लोकं तेच गोळा झाले होते बघायला. काय हीटरची स्टोरी काय आहे? म्हणजे हीटरची स्टोरी म्हटलं ना, तर आपण कसं बाबा विज्ञान प्रदर्शन करतो. म्हणजे कुठले 9वी पासून मला म्हणजे त्याची खूप आवड. विज्ञान प्रदर्शन म्हटलं ना, मी एक महिना सुट्टी काढून शाळेच्या बाहेरमध्ये आणि शिक्षक पण सपोर्ट करायचे. 9वी जर मी वर्गाच्या बाहेर निघालो, तर अख्खी शाळा बाहेर निघणार हे मला माहीत असायचं. म्हणजे 5वी पासून ते 10वी पर्यंत सगळी मुलं फक्त एक जण बाहेर निघाला पाहिजे आणि तो दुसरा कोण नाही निघणार, प्रथमेश बागलच निघणार हे सगळ्यांना माहीत होतं. मग प्राचार्यांची परमिशन काढून आणि मुलांना विचारलं का नाही दुसरा कुठला, की तुम्हीच कोणाची परमिशन प्रथमेश दादाला विचारायचं त्याची परमिशन आहे आम्हाला बसायला बाहेर. मग कोणा काय येऊ अगर नाही येऊ, विज्ञान प्रदर्शनाला ते महिनाभर घालवायचे माझ्यासोबत. कारण मी वेळच द्यायचो आणि मला माहिती आहे मी महिनाभर असं एन्जॉय करायचो. पण ज्यावेळेस 3 दिवस राहतील का नाही मॅम, करायचं आहे खरंच. मग ते 3च दिवस इफेक्ट द्यायचे आपण फक्त. मेहनत त्या 30 दिवसातच करायची. फक्त सांगताना शिक्षकांना पण वाटलं पाहिजे ना, खरंच काहीतरी मुलगा महिनाभर प्रयत्न करतोय. खूप इफेक्ट टाकतोय आणि त्याची गरम हवेचं आपल्याला एक सायन्स सांगतं, की रॉकेल आणि पाणी मिक्स होत नाही आणि झालं पण नाही. पण आम्ही असं म्हणजे ते आलते चेक करणारे, त्यांना पण आम्ही असं सांगून वाटलं एवढं म्हणजे पटवलं, की खरंच त्यांनाही वाटलं, की खरंच पाणी आणि इथेन म्हणजे आपलं पाणी आणि रॉकेल मिक्स झालेलं आहे.
कसं केलं होतं मग ते? म्हणजे आपलं आहे ना इथेन आणि म्हणजे पाणी आणि रॉकेल जर मिक्स करायचं म्हटलं ना तर पाणी आपलं हार्ड आहे. पण पाण्याचं आहे ना व्हाईटिंगमध्ये आहे ना त्याच्यामध्ये जर पूर्णपणे आपण त्याचा जे असतं क्षार म्हणतात ते पूर्ण घटवले तर पाणी मिक्स होतं. ओके. हां, म्हणजे हे आपल्याला माहीत नाही. माझा म्हणजे आवडता विषय सायन्स नाही. मला फक्त ते करायची ह्या गोष्टी आवडीच्या आहेत त्या. पण त्या गोष्टी मला काहीच वाटल्या नाहीत त्या. मग तेच करत राहिलो आणि कंटिन्यू तेच चाललेलं. पण त्याच्यात पण नाही झालं म्हणजे पुढं जाताच नाही आलं. मग परत एकदा चान्स आला 11वीला म्हणजे 11.5वी म्हणजे 11वी झाले होते थोडीफार आणि सॉरी 11वी म्हणजे मध्यानंतर म्हणजे थोडीफार 11वी शिकल्यानंतर झाला चान्स आला आणि मग परत तेव्हा केलतं. त्याची पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तुम्ही पण हसणार आहे. म्हणजे आपल्या घरी डिस्को बॉल येतो मॅम. आपण गणपतीच्या पुढे हां, लावतो हां, वगैरे. हां. येस. त्याच्यातलं सर्किट मी काढून आहे त्या हीटरला लावलं होतं. म्हणजे माझ्या माइंडमध्ये होतं ते बनवायचं. पण ते सुरुवात एकच दिवस शाळेत गेलोय आणि आज विज्ञान प्रदर्शन आहे हे माहीत पडले. आपण त्यावेळेस काय करू शकत नाही ना. मग स्प्राईटची बॉटल असते त्याला 2 खिळे लावले, वायर लावली, वर सर्किट बसवलं आणि आपला टेबल म्हणजे फॅन येतो कमी जास्त करायचा रेग्युलेटर. मग तो त्याला लावला आणि बाजूला आपला म्हणजे 0 बल्ब दाखवला आणि तो 0 बल्ब कमी व्हायचा. आणि मी सांगताना सांगायचो, की जे चेक करायला बघायला येतात ना, आम्ही हीटर कमी करतो. म्हणजे ओके. लोकांना वाटायला लागली, हां, खरंच ह्याचं डोकं आहे. आणि करंट लागत होता. मॅम तेव्हा करंट लागत होता. म्हणजे खोटं बोलायचं नाही. आणि हे मी कुठं सांगितलं नाही. हे पहिलं फक्त आपलं भन्नाट त्याच्यामध्ये. हां, माझी पोल खोलतोय मी. ज्यावेळेस होईल तेव्हा शिक्षक मला जोड्याला आणणार आहेत. म्हणजे आपले टोटल आहे का नाही आपले खेळ असतात तांबरलेले. त्या खेळांना लावलं आणि सांगितलं, की "बाबा ह्याला करंट लागत नाही." पाणी तर आधीच उकळून ठेवायचं. पण त्याच्यामध्ये बुडबुडे येण्यासाठी जर आपण लाईट चालू केली तर पाण्यामध्ये टाकलं ब्लेडचं पाणी वगैरे, तर ते बुडबुड येतात. मग त्याच्यासाठी पण आपल्याला काहीतरी आयडिया लावली पाहिजे. मग मीठ टाकलं होतं. जोपर्यंत पाणी गरम आहे तोपर्यंत बुडबुड येतात राहतात. का तर त्याच्यामध्ये सोडियम आपण टाकतो. मग त्यामुळे हे माहीत झालं. पण आता हां, तेव्हा नव्हतं काय मला माहीत होतं. मग चेक करायला कोणी आलं की करंट बंद करायचा खालनं वायर उपसायची किंवा काहीतरी. आता इलेक्ट्रॉनिकचा विद्यार्थी आहे म्हणल्यावर मला माहीत होतं की कसा करंट लागेल ते. मग ते चेक करायचे आणि एक व्यक्ती आला. त्यानं 3 स्क्रूड्रायव्हर चेंज केले. त्याच्या एकच डोक्यामध्ये ह्याला करंट कसा काय लागेना? ह्याला करंट काय तो अक्षरशः आहे ना जो म्हणजे आता स्क्रूड्रायव्हर आहे तो जास्त म्हणजे रेडिएशन म्हणजे असतं त्याच्यामध्ये ते सापडतंच. पण त्यालाही सापडलं नाही. नक्की का तर वायरच काढली होती कसं सापडणार आहे. पण मग परत आले मग दुसरं आम्हाला एका ठिकाणी बोलावलं गेलं सातारा जिल्ह्यामध्ये वायसी कॉलेजला. तर मग जिल्हास्तरीय असते. मग त्यावेळेस ते जे झालं ना सर्किट ते तयार केलं ते खरंच सर्किट झालं होतं. म्हणजे त्या सर्किटच्या नावाने पी-एस-बी हीटर म्हणून गाजलेलं आहे आता आणि लवकरच कमिंग सून आहे. ती पण डेट आपण भन्नाट तेजो लाईव्ह शोलाच सांगायचे. फक्त आत्ता नाही, येईल तो पॉडकास्ट नवीन असेल आपला. तर मग ते झालं माझं. एवढं भारी वाटलं, की बाबा हां, आता कुठेतरी भेटतंय. त्या हीटरची खासियत काय होती? म्हणजे हीटरची जर खासियत म्हटलं तर आहे ना, आपल्या मॅम अशी लोकं आहेत, की म्हणजे करंट लागून मेलेत हीटरमुळे. आणि म्हणजे शक्यतो लहान हां, मुलांच्या बाबतीत लहान भरपूर. मुलांच्या आता आपल्या घरामध्ये 4-5 वर्षाची लहान मुलं असतात. डायरेक्टली पाण्यामध्ये येस. बादलीमध्ये हात घालतात. करंट लागतो. आणि आजकाल आहे ना, करंट लागण्याचं एवढं प्रमाण झालं आणि आपल्या खेडेगावाकडे बघा लाईट जाते. कधी लाईट जाणार? तर पाऊस आला. मग शहरामध्ये पण जाते. पण असा हीटर आहे का मॅम तो सिलावर चाललेला आहे? नाही. मार्केटमध्ये आहे तुम्ही बघितलंय? नाही. आत्तापर्यंत कोणी शोध लावलाय तसा, की बाबा आपला निप्पो सील किंवा आपण ₹10 ची सील वापरतो त्याच्यावर सुद्धा आपण हीटर वापरू शकतो. हां, तो हीटर त्याच्यावर सुद्धा कंटिन्यू चालतोय. फक्त त्याला सील जास्त लागतात. 8 सील जर असतील, तर तुम्ही 8 ते 10 दिवस तुम्ही हीटर वापरू शकता. आणि प्लस त्याचा पॉइंट आहे आत्तापर्यंत म्हणजे हीटर जे आहेत बाजारामध्ये, ते हीटरला गॅरंटी येत नाही. म्हणजे गॅरंटी आली तर कॉईलची गॅरंटी कोण देत नाही. तुम्ही बाहेर ठेवला की तुमचं फुटलं ते तुमची मर्जी. पण आपण जर तुम्ही बाहेर जर हीटर ठेवला, तर तो माझा हीटर गरमच होत नाही. तुम्ही हा पूर्ण एक्सपेरिमेंट करून करून झालेला आहे? पाहिलेला आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर मी 100% तुम्हाला ह्याचा व्हिडिओ करून ओके, पाठवू ओके. शकतो. म्हणजे असं झालंय की तो हीटर आहे ना, करंट तर वीज लागत नाही. वरून तो आपल्याला म्हणजे गरीब लोक नाहीत यूज करू शकत. आत्ताचे जे आहेत बाजारामध्ये हीटर. त्यांचे कारण व्होल्टेज खूप आहे. 2000 वॅटचे आहेत, 3000 वॅट. माझा हीटर आहे 20,000 वॅटचा. मग लाईट बिल किती येईल मॅम? भरपूर यायला पाहिजे. फक्त ₹60 तुम्हाला भरायचे आहेत अरे महिन्याला. बाबा! तुम्ही 10 वाजल्याला पण आहे तर 15 वाजला पण. का तर एसी टू डीसी आहे. म्हणजे तुमची लाईट किती कन्झ्युम करणार? तुम्ही मोबाईल चार्जिंग तर करताना तेवढीच लाईट फक्त ते घेणार आहे. अच्छा. हां आणि का तापत नाही तर त्याच्यामध्ये कॉईलमध्ये इथेन आणि मिथेन आणि आपण जे मिश्रण वापरले त्याच्यावरती संरक्षण आहे. तुम्ही कॉईल जर बाहेर ठेवली तर ते रिएक्टच करत नाही. जोपर्यंत पाण्यामध्ये ते जात नाही, तोपर्यंत ते गरमच व्हायला सुरुवात करत नाही. आता जर आपल्या घरामध्ये असेल कोणी हीटर असं बाहेर ठेवला आणि करंट लागतो. जर आता 2000 करंट वापरला तर एखाद्या लहान मुलाचा जीव पण जाऊ शकतो. मोठ्यांचे गेलेत, लहान मुलांचं काय आहे तर? मग मोठ्यांचं तो जीव नाही जाऊ शकत. म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभव माझा एक मित्र होता.
8वीला नाही 3रीला असेल तो. तो म्हणजे असा बादलीमध्ये हात टाकला त्यानं, तो जागेवरच करंट लागून तिथेच राख झाली त्याची. म्हणजे एवढा करंट वाईट आहे. पण त्या करंटला मी पण भोगलोय. खूप अजून सुद्धा डाग आहेत त्याचे. एक्सपेरिमेंटमध्ये. एक्सपेरिमेंट हो का. अरे बापरे! म्हणजे हातावर डाग आहेत, की बाबा कुठे भाजतं, काय होतं ते सांगू शकत नाही. एक्सपेरिमेंट 6 वर्षाचं एक्सपेरिमेंट आहे मॅम ते माझं. बरोबर. तेव्हा कुठेतरी आत्ता चांगलं चाललेलं आहे. आणि मध्यंतरी एक आप ते म्हणतात, की गुरूनं आपल्याला शिकवायचं असतं, पण गुरूनं चोरायचं नसतं. हे मी म्हणतो. माझ्या गुरूने ते माझा प्रॉडक्ट चोरला होता. अरे बापरे! हीटर. हीटर. म्हणजे मी सांगितलं तसं. पण मी एक पॉइंट सांगितला होता. मी देवाला खरंच मानतो, किंवा मी त्यांना एक सांगितली गोष्ट नव्हती, की ते म्हणजे आहे ना, इथिन-मिथिन किती मिक्स करायचं. अच्छा. इथिन-मिथिन जर किती मिक्स करायचं असतं सांगितलं, माझं म्हणजे हे पण चान्स गेला असता माझ्या हातून. आणि मग त्याच्यावर मग त्यांनी वकिलांद्वारे कोर्टामधून माझ्यावर केस टाकली. मग असं केलं, म्हणजे स्टे ते पडला. प्रॉडक्ट स्वतःचं हे दाखवून. दाखवलं. मग स्टे पडला आणि मग स्टे टाकल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, की "तू काहीच करू शकत नाही आता." मग तिथे स्टॉप झालं. मग तिथून मग काय करायचं आता डोक्यातून प्रथमेश वर गेलता, आला खाली हवेत. म्हणजे कुणीतरी कट केले आपले हरभऱ्याचे ढांपे. तर मग तसंच झालं. म्हणजे 2-3 वर्ष खाली पडलो, उठलो, खाली पडलो, उठलो. मग हे झालं. परत 2-3 वर्ष मग केस चालले झाले. आता 1 महिन्यापूर्वी म्हणता येणार नाही, 15 दिवशी पूर्णपणे माझ्या बाजूने निकाल लागला. तो हीटर माझा आहे, तो कन्फर्म झालं. त्याच्यावरचा स्टे उठला. आता मला डबल त्याच्यामध्ये ते स्टे पण कसं उठलाय, की मी जेव्हापासून सुरुवातीपासून जे केलतं, ते सगळ्यांना तिथं म्हणजे ते दाखवायचे. म्हणजे आत्तापर्यंत जे केस म्हणजे प्रोडक्ट कसा तयार झाला हा शेवटचा, म्हणजे आता मार्केटमध्ये उतरण्यासाठी, तो प्रोडक्ट कुठल्या प्रोडक्टपासून तयार झालाय, ते सगळे प्रोडक्ट ओके. मला आता दाखवायचे. रॉ म्हणजे प्रॉडक्ट टू फायनल. हां, म्हणजे सगळे रॉचे जे आत्तापर्यंत म्हणजे 5 ते 6 वेळा चेंज केलेत. मग ते सगळे मला आता करून त्यांना दाखवायचे. तेव्हा ते आपल्या बाजूनं म्हणजे त्यांनी कोर्टाची ते सांगितले, की तुम्ही दाखवलं तर आम्ही तुम्हाला पुढे प्रोसेस तयार करू. मग आता ते दाखवणार आहे डबल. ज्या दिवशी येईल त्या दिवशी खरंच मॅम मी देवाचे पण आणि सगळ्यांचे माझे सपोर्टिव्ह आहेत आणि खरंच खूप-खूप धन्यवाद म्हणेन. पण एक दिवस येईलच 100%. नक्कीच. अ, ते म्हणतात ना, हर आदमी का एक दिन आता है. तसं मग माझं तर एक दिवस येईलच. अजूनपर्यंत आला नाही. अजून पण स्ट्रगलच चालू आहे आणि स्ट्रगलच करायला खूप मजा येते. बाकी फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे कसं होतं? फॅमिली बॅकग्राऊंड म्हटलं ना मॅम, तर खूप साधं. म्हणजे आम्ही मिडल क्लासमध्ये आलो म्हणजे, की आणि वडील वारल्यानंतर काय तुम्हाला सांगायची. वडील कधी वारले? मी 2 वर्षाचा असताना वडील वारले होते आणि काय झालं होतं? वडिलांना मेंदूला ताप गेलता आणि मेंदूला ताप गेलता आणि वडील माझे पुण्यामध्येच होते रिक्षा ड्रायव्हर म्हणून. आणि त्याची एक गंमतच आहे आता त्यांचं नाव घेऊ शकत नाही. पण XYZ जणांनी त्यांना म्हणजे ड्रिंक वगैरे करायला सांगितली होती आजारपणामध्ये. ओके. आजारपणामध्ये ड्रिंक करायला सांगितली आणि ती त्यांनी केली. मग ते मेंदूच्या नसच पूर्णपणे डॅमेज झाला. मग काय जागीच मृत्यू झाला. पण जागी मृत्यू झाला. मला तर आहे ना रडता येत नव्हतं. मी कसं त्यांना म्हणजे जाळतात ते कसं माझ्या हातून झालं हे पण मला आठवत नाही. मला मेन पण मॅम आहे ना, माझ्या वडिलांचा चेहराच नाही. आत्तापर्यंत मी फोटोसुद्धा पाहिला नाही. माझ्या घरीच फोटोच नाही. कोणी मॅम मला म्हणजे आईनं पण दाखवलं नाही आणि मेन पॉइंट आहे ना, आईच माझे वडील पण आणि मम्मी पण तीच आहे आणि आत्तापर्यंत तिनं स्ट्रगल खूप केलाय आणि मी 3रीला असेल तेव्हा मला MTSची परीक्षा असायची बघा. खूप म्हणजे असायचं. तर त्यावेळेस आहे ना ₹270 भरायला लागायचे. तर माझ्या मम्मीनं आहे ना 2 म्हणजे आपले खुरपायला जाऊन ते पैसे भरले होते. पण त्याच्यामध्ये सुद्धा माझा नंबर आला पण काय एवढं नाही त्याचं झालं. 3रा आला मग काय आपण जनरली थोडेफार देतात पैसे, चला झालं तुमचं निघून जावा. मग असं झालं. म्हणजे माझ्यासाठी आहे ना मम्मीनं खूप स्ट्रगल केलाय. मी जेवढं काहीच नाही. मी म्हणतो माझ्या स्ट्रगलला आहे ना काडी मात्र किंमत नाही. पण मम्मीच्या स्ट्रगलला आहे ना खरंच मॅम मी एवढं म्हणतो ना, आई आहे म्हणून मी आज इथे आहे. नाहीतर मी आज इथे नसतोच. आणि वडिलांची साथपेक्षा आहे ना, मला मम्मीच आहे ना, मम्मीच माझी वडील म्हणून राहिलेली आहे नेहमी उभी. प्रत्येकाला शब्द आणि प्रत्येकाला तोंड माझ्या आईनं दिलंय माझ्यासाठी. म्हणजे आज आहे ना मॅम आता आहे ना, माझं मन एवढं भरून आलं, की मला रडायला येतंय ते शब्द आठवून, की मम्मी नाही ना, मला ज्या दिवशी म्हटली, की मी ऐका ना ज्या दिवशी मम्मीला म्हटलं, की "मम्मी मी काय जगून करणार आहे? मी असा आहे. मला तू औषध तरी घाल, नाही तर इंजेक्शन देऊन तू डॉक्टरांना सांग मारायला." मम्मी म्हणली आहे ना, "कुत्री जगते ती, मग तू का जगायचं नाही?" म्हणजे मम्मीनं पण माझी तेव्हा म्हणजे डोक्यामध्ये हे घातलं, की अ, ती जगते मग तू काय झालंय? मग असं मम्मीनं मला मोटिव्हेशन केलं थोडक्यामध्ये. म्हणजे दुसऱ्यांकडून मोटिव्हेशन होण्यापेक्षा आईकडून स्वतः झालं. आता जर मी तोच विचार केला असता, हां, कुत्रं जगते मग आपण बी बाहेर जगू. असं जर विचार केला असता मम्मीनं आपल्या म्हणजे विचार आपण 2 विचार काढू शकतो ह्याच्यामध्ये. मम्मी अशी बोलली, "हां, मग चला मी फास घेतो." असं नाही मला वाटलं. मला काहीतरी मग त्याच्यातून उमेद भेटली मॅम, की मला असं जाणवलं की आपण काहीतरी केलंच पाहिजे आता.
मग तिथून मग सुरुवातच झाली हे. आणि हँडिकॅप म्हटलं ना मॅम, की अजून सुद्धा मला रडायला येतं. ते दिवस आठवले ना, की म्हणजे कॉलेजमध्ये असं, "ए फेंगडे गेले, ए लंगडे गेले." अरे, आम्ही पण माणूसच आहे का नाही मॅम? माणूसच आहे ना? का आम्ही काय जनावर आहे का? मग असंच चाललंय. आणि एक सांगतो मॅम, फे तुम्ही ऐका, मला एकच इथं म्हणजे बोलायचं आहे, हे काही-काहींच्या मनाला टोचेल. तुम्ही चांगलं असून आहे ना, काय केलंय ते फक्त मला दाखवून द्या. मी असा असून आहे ना, माझं एक स्वतःचं साम्राज्य, एक छोटंसं तरी मी साम्राज्य तयार करू शकलोय. एक 10% बस आहे, मी त्याच्यामध्ये हॅपी आहे आणि अजून करण्याचा प्रयत्न करीन. एवढंच मला सांगायचं आहे मॅम. आणि तुम्ही म्हटला, की फॅमिली बॅकग्राऊंड कसं होते. फॅमिलीमध्ये आहे ना, सगळे मला हिणवणारे होते. म्हणजे मामा-मामी घरचे सोडले का नाही, चुलत वगैरे असतातच आपले. चुलत-चुलत्यांनी तर म्हटले, "हां, अरे ह्याची जमीन मीच घेणार आहे की." जमिनीवरचे वाद एवढे मॅम मॅम केलेत का नाही बोलायचं काम नाही. म्हणजे बऱ्यापैकी जमीन घेऊन टाकलेली आहे. आम्हाला फरकच नाही पडत. त्यांचं आहे ना, म्हणजे आता ज्यांनी आमचं वाईट करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं आता किती चांगलं आहे हे मी बघतोय माझ्या डोळ्यांनी. उलटी चांगलं आहे मी म्हणतो. त्यांनी आमचं वाईट केलं म्हणून त्यांचं चांगलंच झालंय. कारण कोणाला वाईट बोलायचंच नाही मला. मग वाईटच आणि ते फॅमिली मग आणि काही-काही ठिकाणी मला असं वाटायचं, की आता आपण मेलेलं ठीक आहे. मी 7वी मध्ये पहिलं सुसाईडचा अटेम्प्ट केलता मॅम. म्हणजे आपल्याला त्या वयात काहीच समजतच नाही. फक्त एकच कारण काय तर हँडिकॅप. मुलं बघायची. आता असं वाटतं ना, का आता की बाबा मला पण गर्लफ्रेंड पाहिजे. म्हणजे हा टॉपिकली बोलायला इथं मी मनसोक्त बोलतोय मॅम, की हां, तेव्हा कसं ती माझी हे माझे, ती माझ्याकडे बघते आमच्याकडे कोण बघायचंच नाही. मग असं वाटायचं की तेव्हा वाटायचं ना मॅम, की बाबा नाही मला पण असली पाहिजे एक मैत्रीण, की अशी समजून घेणारी वगैरे. तिला आपण शेअर करता आलं पाहिजे आपल्या सगळ्या गोष्टी. तर नाही, मला असं नाही. ती हां, थू, अरे काय ह्याला थॉट आहे का काय? म्हणजे एवढं हिणवलं. पण एक सांगतो मॅम, आज त्याच मुली येत्या का नाही, माझ्याकडे आहे ना, भेट घेण्यासाठी तर असते त्या. म्हणजे ज्या बघून जाते त्या ज्या बघून गेल्या वर करून, फुंकून. म्हणजे त्याच मुली आज आहे का नाही म्हणतात, की आमच्या नवऱ्यानं कुठेतरी कामाला लाव. आहेत मॅम 4 ते 5 मी त्यांची म्हणजे मैत्रिणी आहेत, ज्यांनी मला हिणवलं. त्यांच्या पण मी नवऱ्यांची कामं केलीत. म्हणजे हसण्याचं पण कारण आहे आणि जरा रडायला पण येतंय. पण एक सांगतो मॅम तुम्हाला मी, की आयुष्यामध्ये अशा चढ येतं, म्हणजे तुम्ही एकदम शिखरावर पोहोचता किंवा 0तून 100 99 पर्यंत जाता आणि एक वेळेस अशी येते, की तुम्हाला डबल 1 वर यायला लागतं. पण त्यामध्ये आहे ना, न खचता, न काय करता तुम्ही डबल उभं राहायचं असतं. बरोबर. मग कॉलेज लाईफ वगैरे कशी झाली तुमची? कॉलेज लाईफ आहे ना, मस्त मजेत आणि एन्जॉयमेंट केली मी. म्हणजे अशी कुठं कॉलेज लाईफ नसेल केली ना, ती केली. म्हणजे 11वीचं वर्ष आहे ना, मी एन्जॉय केलेलं आहे आणि असं एन्जॉय केलंय ना, बोलायचं काम नाही. आता कॉलेजमध्ये कोण दीदी बोलतं का मुलींना? हां? नाही. मॅम हसण्यासारखी गोष्ट आहे. मी आमच्या अख्ख्या एम-सी म्हणजे मग आमचं डिपार्टमेंट होतं एम-सी-व्ही-सी. तर मग त्या डिपार्टमेंटला मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी आहे ना, मार्केटिंगच्या मुलींना ना सगळ्यांना दीदी बोलायला लावलं होतं. ना कोणाची गर्लफ्रेंड होऊन दिली ना, काय ना, काय ना, काय नाही. म्हणजे आपली नाही तर कोणाचीच नाही. आणि तू दीदी नाही बोलला का नाही, प्राचार्याचं नाव सांगेन तुझं. आणि मुलींना, "तू जर प्रेमात पडली, तर तुझं काय खरं नाही. घरीच येऊन सांगणार तुझं नाव." म्हणजे हे धमकी देऊन, म्हणजे असं तेव्हा म्हणजे मी हँडिकॅप असणं हे विसरलोच होतो. म्हणजे एवढे एन्जॉय केला ना कॉलेज लाईफमध्ये, की बोलायचं काम नाही. आता लक्ष आता एम-सी-सी डिपार्टमेंट इलेक्ट्रॉनिक माझी लाईफ. मग इलेक्ट्रॉनिक कुठं आणि असं असायचं, की त्या वर्गामध्ये ना कोण शिकवायला म्हणजे सर आले का नाही, तर ते सर आम्हाला बाहेर घेऊन जायचे शिकवायला. म्हणजे कुठं काय प्रॉब्लेम आहे का? आणि प्रॉब्लेम क्रिएट करणारे पण आम्हीच होतो. कुठल्यातरी वर्गात जाऊन वायर तोडायची आणि दिवसभर तो प्रॉब्लेम नाही घावला पाहिजे कोणालाच आणि कुणीच शोधायचा नाही प्रॉब्लेम. ज्यावेळेस कॉलेज सुटायचं असतं का नाही, आता कॉलेज सकाळी 11ला भरायचं आणि तर मग ते 4 वाजेपर्यंत कॉलेज चालेल. मग तो 11 ते 4 पर्यंत आम्ही प्रॉब्लेम शोधत बसायचो आणि कुठेतरी एक वायर कट केलेली असायची. जेव्हा 3:30 वाजायला आले जेवणाच्या टायमिंगला, त्यावेळेस बरोबर तेव्हा सर हो का इथं प्रॉब्लेम आहे, इथं आम्ही सॉल्व्ह करतो. झाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह. काय आम्ही शाळेत गेलोच नाही. कारण आम्हाला जास्त म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक म्हटलं की मला एक सर भेटले होते तेव्हा म्हणजे त्या सरांविषयी मला खरंच आज सांगायचंय. त्या सरांनी मला आज खरं म्हणजे इथपर्यंत आणलं. सुतार सर म्हणून होते. एवढे चांगले मॅम की मला त्या डिपार्टमेंटला ॲडमिशनच भेटत नव्हतं. मार्क खूप कमी होते. 48.60 10वीला. मग 11वीला ॲडमिशन घ्यायला. सर म्हटले, "तुझ्याकडे हँडिकॅपचं सर्टिफिकेट आहे का?" नव्हतं मी काढलं कारण मी स्वतःला हँडिकॅप कधी समजलंच नव्हतं. त्यामुळे मग नव्हतं काढलं. सर म्हटले, "काढून घे तू. तुझ्या फायद्याचं आहे." आणि ते खरंच मला आज फायद्याचं ठरलंय. आणि ते काढायला गेलो.
तिथे पण 2 वेळा रिजेक्ट केलं. पण तिसऱ्या वेळेस सर म्हटले, "मी येतो." मग सरांच्या ह्यानं झालं ते माझं. मग तिथून मला ते ॲडमिशन भेटलं वगैरे सगळं म्हणजे चांगलं होत गेलं. आणि कॉलेजमध्ये म्हटलं ना, तर माझ्या वर्गामध्ये आहे ना 2-3 मुलं आहेत का नाही त्यांची मी नावं घ्यायची आहेत. प्रथमेश कारंडे म्हणून एक होता. अ, प्रथमेश जमादार एक होता आणि फडतरी विश्वजित म्हणून एक होता. हे तिघं आहे का नाही आमची गँग असायची चौघांची, की म्हणजे हे गँग. आम्ही कुठल्या मुलींना आम्ही त्रास देणार नाही, कुठल्या ह्याला देणार नाही. पण आमच्यातला जर एकाला त्रास झाला तर आम्ही सगळे त्याच्यावर तुटून पडणार. खूप म्हणजे असं कॉलेज लाईफ आहे ना, म्हणजे खूप म्हणजे एवढं एन्जॉयमेंट झालं आणि खूप म्हणजे एवढं भारी वाटलं ना मॅम, की बोलायचं काम नाही. कॉलेजमध्ये सगळ्यांनी सपोर्ट केला आणि कॉलेजमधल्या ज्या पण मुली होत्या का नाही, त्या मुलींना खरंच सॅल्यूट करता, की त्या मुलीने मला कधीच आहे ना, असं मानलंच नाही, की तू बाहेरचा आहेस. आमच्यातला आहे. प्रत्येक मुलीचा भाऊ होतो. म्हणजे अक्षरशः त्यामध्ये तेच कॉलेजमध्ये एक मधुरा म्हणून नावाची मुलगी होती. एवढी मॅम म्हणजे दिसायला देखणी वगैरे. तिच्या मागे अख्खं कॉलेज होतं. पण ती कोणाला भाऊच द्यायची नाही. आणि मी तिचा आहे ना सगळ्यात बेस्ट फ्रेंड होतो जवळचा. म्हणजे का तिनं मला बेस्ट फ्रेंड केलं हे मला आत्तापर्यंत आम्ही आत्तापर्यंत सुद्धा बोलतो. आम्ही अजून सुद्धा सोबत आहे. म्हणजे ती तिच्या लाईफमध्ये, आम्ही माझ्या लाईफमध्ये. पण अजून सुद्धा आम्ही एवढं म्हणजे क्लोज आहे, की बोलायचं काम नाही. आणि ती मुलगी आहे ना, आम्ही असं कॅन्टीनला गेलो अक्षरशःमध्ये त्यांचा ब्रेक झाला, की मला वर्गातून म्हणायची प्रथमेश चल बरं आपण जेवायला जाऊ. आमचा ब्रेक हो नाही तर ना हो. मग ती मुलांची बघण्याचा नजरिया वेगळा होता ना. असं असून ती जी कॉलेजची सगळ्यात देखणी मुलगी आहे. आता असतंच मॅम, की कोणीतरी आहे देखणी बाबा तिच्या मागे अख्खं गाव होतं. ती फक्त मला बेस्ट फ्रेंड मानत होती. मग म्हणजे असा मी विचारच नाही तिच्यासोबत केला, की तेव्हा ती मला मानते तर मी तिला प्रपोज वगैरे करावं. मला आवडत म्हणजे त्या गोष्टीच ना आवडायच्या बंदच झाल्या होत्या. ती जी घटना झाल्यामुळे. मग काय असंच झालं आणि एका मुलाने तिला विचारलं प्रपोज करून. प्रपोज करून ती म्हटली आहे ना, माझा बेस्ट फ्रेंड आहे ना, तेवढंच मला फक्त बस झालं. मला बॉयफ्रेंड ही गोष्टच नको आहे. कारण तू माझी काळजी करतोय, तू मला रिस्पेक्ट देतोय सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये मी आनंदी आहे. त्या मुलाने. तो म्हटला, "त्याच्यामध्ये काय आहे? तो हँडिकॅप आहे." पे तेव्हा तो म्हटला होता, "पांगं." अक्षरशः मॅम तिनं चारी बोटं त्या पोराच्या ह्याच्यावर उतरवले होते. म्हणजे त्या खरं मुलीला मी मानतो. आफ्टर कॉलेज पुढे कसा होता प्रवास? पुढे मग सोडलंच मी कॉलेज. म्हणजे पेटेंट झाला आणि पेटेंटचं म्हणजे 13वीला ॲडमिशन टाकलं होतं. पण म्हणजे फेल झालो होतो म्हणून तरी पण टाकायला लावलं होतं मला. मला ह्या पेटेंटमुळे आहे ना मॅम फेल पण केलं होतं. म्हणजे नापास केलं होतं मला. का तर आहे ना, तू जर पास झाला, तर तू कॉलेजमधून बाहेर जाशील. म्हणून कॉलेज म्हटलं, की नाही तुला आम्ही पास करू शकणार आणि मॅम माझा इंग्रजीचा विषय उडला होता. म्हणजे किती मार्काने 2 ते 3 मार्काने विषय उडत नाहीत. तुम्हाला पास केलं जातं. पण मला तेवढा विषय गेला मग तेव्हा सरांनी केला. परत मी 2 वेळा ट्राय केलं. मी पासच नाही झालो. म्हणजे मी 12वी मध्ये स्टॉप झालेलो मुलगा आहे. ओके. म्हणजे शिक्षण नाही मॅम माझं. मी सरळ सांगतो आणि हक्कानं सांगतो माझं 12वी मी नापास मुलगा आहे. ओके. करंटली काय चालू आहे आता तुमचं? आता माझा स्वतःचा बिझनेस चालू आहे. स्मोक सुट्टा बार म्हणून. ओके. त्याची सुरुवात कशी झाली? त्याची सुरुवात आहे ना त्याची सुरुवात पण म्हणजे स्मोक सुट्टा बार काय लगेच नाही झाला. म्हणजे सुरुवातीला आहे ना एम-बी-ए चहावाला म्हणून आलता बघा मॅम. म्हणजे 2000 22-23 साली 23ला एंडिंगलाच म्हणजे तो जास्त एम-बी-ए चहावाला. ₹10,00,000 कमवतोय चहावाला. पंतप्रधान झाले. आता नरेंद्र मोदींना वाईट नाही बोलायचं, पण ते झाले. त्यांनी स्ट्रगल केलं असेल. पण हा काय सांगायचा, एक चहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर करोडपती का होऊ शकत नाही. तो झाला. मी मान्य करतो, तो झाला. त्याची फ्रँचायझीचा विचार तो माइंडमध्ये असं भरायचा. तुम्ही करू शकता ना, तर चहा विकतो. अरे बिघडेल, आज बिघडेल, उद्या बिघडेल, परवा चांगला होईल. 100% होईल. तर त्यानं तो सांगायचा, की "हां, बाबा मी आज चहा विकले ₹300 चा." मग तेव्हा माइंडमध्ये आपलं तीच बसलं चहावाला. आता काय करायचं तर चहाच विकायचा आहे. आता चहाच विकायचं म्हटलं तर मग चहा विकायचा. मग त्याचं पॉडकास्ट बघायला लागलो. त्याचं ते व्हिडिओ बघायला लागलो आणि व्हिडिओ पण अशी भारी असायची, की मॅम तो म्हणजे आपण एवढं मोटिव्हेशन होणार, की आज उद्या टाकला ना बिझनेस, परवा दिवशी आपण करोडातच खेळणार आहे. म्हणजे असंच वाटायचं मला, की करोडमध्ये आपण खेळणार आहे आणि नाही म्हटलं तरी आपल्याला जिंकायचंच आहे. आणि मग केलं. ते पण केलं आणि पी-एस-बी चहावाला म्हणून नावाने आहे ना, त्याच कॉलेजच्या समोर चहाला सुरुवात केली. एक टपरीपासून सुरुवात केली मॅम. टपरी वगैरे टाकली मस्तपैकी ठेवलं चहा वगैरे ठेवला आणि नंतर मग काय चहा अ, चालला दिवसाचे म्हणजे पहिल्या दिवशी मॅम मी सांगतो पहिल्या दिवशी तुमचा धंदा असा होतो, की बोलायचं काम नाही. तुम्हाला आहे ना 10 दिवस बसून खायला येतं. पण 10 दिवसानंतर तोच धंदा भेटेल हेच लिहून देत नाही. हे बिझनेसमधलं उदाहरण आहे. मला तेव्हा चांगली अद्दल घडली होती. त्याच्या ह्यानं मी टाकला. पण मला माहीतच नव्हतं की चहा चहा बनवायला यायचा. पण आहे ना गिराईक असं यायचं,
की हां, माझ्याकडे आज ₹5च आहेत, मला चहा दे. पण कप मोठे असले ना, मला द्यायला परवडायचं नाही आणि आपण म्हणजे म्हशीचे दूध वापरत होतो ना, मग त्यामुळे मला ते दूध म्हणजे परवडायचं नाही चहा द्यायला. ह्यांना ₹10 द्यायला परवडत होता. मला कुठेतरी ₹2 ते ₹3 राहत होते. मग कोणी 5 यायचं, कोणी कॉलेज चहा, कोणी मित्र आहे बाबा आला फुकटच पिऊन गेला. म्हणजे असं चालायचं आणि त्याच्यामध्ये लॉस झाला. आणि एक दिवस मॅम त्याची पण गंमत सांगतो म्हणजे त्या बिझनेसची, की मला आहे ना साखरच नाही भेटली. म्हणजे सकाळी गेलो आणि शॉप उघडलं आणि साखर संपली ते मला माहीत नाही. तरी पण मी गरम केलं सगळं आणि दूध पण दूध न टाकता गरम केलं आणि 4 विद्यार्थी माझ्यापाशी आले. आता मला चहा ₹40 तर मिळवायचेत. कारण ₹40 मिळाले तर मी ₹20 ची साखर आणि ₹20 ते निदान दूध आणू शकतो तात्पुरतं. तर मी त्यांना काय सांगितलं, की तुम्हाला आहे का नाही आता पिंपल्स तर आपल्याला सगळ्यांना त्रास असतोच. मग त्याच्यामध्ये शेजारून फक्त गवती चहा म्हणून होतं तिथं झाड होतं कॉलेजमध्ये. तर ते एक चहा फक्त घेऊन आलो. त्यांना फक्त म्हटलं, "बघ दादा आपल्याकडे चहा पण असा भेटतो ना, तुझ्यावर चेहऱ्यावरचे आहेत का नाही पिंपल्स वगैरे असतील ना, ते सगळे निघून जाणार. फक्त हां, एक सांगतो त्याच्यामध्ये शुगर नाही वापरायची. हे जर तू माझ्याकडून आठवडाभर चहा पिला तर तुझ्या चेहऱ्यावर खरंच म्हणजे पिंपल्स एकही राहणार नाही. डॉक्टरकडे पण जा आणि एक कपाची किंमत आहे फक्त ₹10 बघ दादा." म्हटलं, "हां." तो अक्षरशः त्या 4 मुलांनी माझ्याकडे 10 दिवस चहा पिला मॅम. म्हणजे बिना साखरेचा. मला फक्त इथंच तात्पर्य सांगायचं आहे, धंदा करायचा म्हटलं ना, तर तुम्हाला गोड बोलून आणि 4 खरं नाही सॉरी 4 खोटं आणि 1च खरं बोलायचं असते. तर तुमचा धंदा टिकतो. पण म्हणजे धंद्यात प्रामाणिकपणा हवंसं, पण ते एक म्हणजे आहे ना, गोड बोलून आहे ना, सरळ मराठी भाषेमध्ये गोड बोलून घोडे लावणे. म्हणजे हा शब्द म्हणजे हा शब्द इथेच वापरणं चुकीचं पण आहे. तर मग हा शब्द आपल्याकडे म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जास्त तुम्ही गोड बोलाल तेवढं तुमच्याकडं गिराईक आकर्षित ते होते. बोलतात ना, बोलणाऱ्याच्या एरंड्या खपतात, न बोलणाऱ्याचे गहू पण नाहीत विकत. हां, मग हेच मला आहे ना बाबांनी पण तुम्ही आता जे बोलला ना, तेच मला सांगितलं बाबा म्हणजे ते बाबा मला बोलायचे असे. मग तोच म्हणजे त्याचे जाऊ दे बाबांचं काय नाही. पण मला खरंच म्हणजे तेव्हा आनंद वाटला होता. पण ते परत ते नगरपालिकेचे लोकं येतात. ते म्हटले, "नाही इथं टाकायचं कॉलेजच्या पुढे आणि तुम्ही सिगारेट वगैरे पण चालवत असाल आणि मुली वगैरे बसायच्या." मग कॉलेजने कंप्लेंट केलती, की "नाही तुम्ही इथं कशाला असं करताय?" मग ते बंद झालं आणि मग काय घरीच बसलो आणि घरचे ₹1 खिशात नव्हता आणि मग घरी 4 वर्ष मॅम मी डिप्रेशनमध्ये काढलेत. म्हणजे आता काय करायचं? आता आपण संपल्यातच जमा झालतो. का तर चांगला धंदा चालत होता, तो पण चहाचा. तर नाही खाली बसला. म्हणजे मी जेव्हा प्रयत्न करतोय, की बाबा आता कुठेतरी आलंय चांगलं, असं वाटलं मला, की डबल बिझनेसमध्ये मी खाली घाट आला. म्हणजे मला ह्याच्यामध्ये यशच नाही भेटलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कॉलेज लाईफ झाली, सगळ्याच लाईफमध्ये आत्तापर्यंत मी म्हणजे स्ट्रगल केलंय आणि खाली चालू आहे. म्हणजे यश कुठं भेटलं आहे हेच मला माहितीच नाही आणि अजून सुद्धा माहीत नाही. यश भेटेल का नाही? पण एक सांगतो 4 वर्ष राहिलो आणि परत एक वेड लागलं म्हणजे डॉग पाळायचं. मग त्याच्यामधून मला एक बिझनेस घडला. समजला, की बा आपण बिझनेस करायचा तर मग डॉगीचा करू. कोरोनामध्ये काय नव्हतं ना, सगळेच घरी होते. मग लॅब्राडॉग आणला होता मी. हां, बाबा ते करायचं, असं करायचं. मग ते पण YouTubeलाच. हां, आपण काय म्हणतो डॉग पालन म्हणजे डॉग फार्मिंग वगैरे करतात लोकं. ते करतात. मला ते एका मित्राने डॉग दिला. तर मी डॉग केलता म्हणजे विकत घेतला होता त्याकडून ₹4000 ला. ₹4000 घेतलं एक पिल्लू. आता पिल्लू मला पण माहीत होतं 1 वर्ष लागणार. 1 वर्ष लागेल. मी त्या म्हणजे एवढं शिकवलं म्हणजे लॅब होता म्हटल्यानंतर ते चांगलं झालं. म्हटलं आता हां, 1 वर्ष पूर्ण झालं तिला. असं असं म्हणजे म्हणजे तिला झालं म्हणजे आणि एकदमच तिच्या अचानक म्हणजे जे पोटातली बाळ आहेत ना, ते एकदम ते पाणी झालं त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये जर जेवढी इन्व्हेस्टमेंट केली कोरोनाच्या काळामध्ये, तेवढी पण ती पूर्णपणे शून्य झाली. मग आता इथं करायचं काय? घरातून निघालो मॅम. आता सगळं संपलं होतं. घरामध्ये आमच्या इथे कोणतरी वारले होते म्हणून घरातले सगळे तिकडे गेले होते. स्कूटी घेतली. घरामधले जेवढे बिस्किट पुडे होते तेवढे घेतले. गॅसची किटली असते ती घेतली, गाडीवर बांधली आणि निघालो साताऱ्याच्या प्रवासाला. सातारमध्ये जायचं, भले रस्त्यावर राहता येईल. रस्त्यावर राहायचं पण काहीतरी करून दाखवायचं आणि घरी लेटर लिहून ठेवलं होतं मम्मीला. का म्हणून मी पोरगा कुठे गेलाय ते माहीत आणि लेटरमध्ये हेच लिहिलं "मम्मी मी आता काही 4 वर्ष येणार नाही. तुला जगलो तर येईन, नाहीत मेलो तर मी तिकडंच मरीन एवढं सांगतो. तुझ्यापाशी मी येणार नाही." मम्मीनं आहे ना रडून रडून धिंगाणा घातला होता आणि आमच्या इथले धैर्यशील दादा पाटील आहेत का नाही, त्यांच्याकडे मम्मी गेली, की माझं पोरगं पळून गेलंय. हां, पळूनच गेलतो मॅम. मला पुसेगावमध्येच अडवलं गेलं दादांनी त्या आणि अडवलं ते अडवलं. दादा म्हणले, "मी घरी येतो, तुला काय करायचंय ते कर. मी घरी येतो. इथनं तू माघारी गेला पाहिजे. नाहीतर आई तिकडे जीव द्यायला लागली." माझ्या मम्मीनं आहे ना जीव द्यायचं ठरवलं होतं मी ज्यावेळी पळून गेलतो. मम्मीनं म्हटलीच होती, "नाही पोरगं आलं का नाही, मी विहिरीत जाऊन उडी टाकणार." म्हणजे
प्रसंग पण असे मॅम येत गेले ना, म्हणजे कुठं असं नाही, की प्रत्येक गोष्टीमध्ये रडायला भेटले मला. म्हणजे असा हा प्रसंग आहे, की मम्मी जर जीव द्यायची म्हटलं, तर मॅम कुठला मुलगा समोर पुढे जाईल? त्याला माघारीच यावं लागणार ना. मग माघारी आलो ना, असं बसलो घरात. मम्मी माझी शिलाई काम करायची. मग तेव्हाच काहीच मला करता आलं नाही. मग काय मला सहन नाही झालं मॅम. म्हणजे मग मम्मी शिलाई काम करायची आणि तरी पण एकदा मी असंच घरी गेलो मेडिकलमध्ये डबल म्हणजे दुसऱ्यांदा सुसाईड अटेम्प्ट करायचा मी ट्राय केला. मला सहनच नाही व्हायचं मॅम. एकदा गेलो, बाबांनी अडवलं मला, की "तू जाऊ नकोस." म्हणजे रशी घेऊन जाईल. घरातली भीत होते. मला घरामध्ये डांबून ठेवायला लागले होते, किंवा हा पोरगं काही ना काहीतरी करणार आहे. मी 2 वेळा झाडाला लटकण्याचा प्रयत्न केला, पण फांदी तुटल्यामुळे जीव वाचला. म्हणजे थितर लागलं होतं, इकडे चमकलं होतं. सगळं म्हणजे त्रास खूप होतो. तेव्हा समजलं. मग अ, असंच काहीतरी बघत-बघत आणि गावातल्या कोणीतरी आत्महत्या केली, विष पिलं. मग मेडिकलमध्ये गेलो आणि मेडिकलमध्ये असं भेटत नाही मॅम डायरेक्टली तुम्ही जर मागायला गेला. काय नाही, घरी उंदरं मारायचे म्हणून पाहिजे. आता उंदराच्या औषधानं मरत नाही हे मला पण माहीत नव्हतं. पण तो म्हटला ना, तो म्हटला उंदरं मरतात. आता मग माइंडमध्ये फिट होतं, की उंदरं मरतायत. मग ती उंदरं एका खडीनं मरतंय ना. हिट आता नाव पण सांगायला काय वाटत नाही. हिट आहे ना, 5 वड्या खाल्ल्या होत्या मॅम मी. पण तो जो त्रास आहे ना, तो आयुष्यात कधी कोणाला होऊ नये सुसाईडचा. म्हणजे पोटातून एवढे वेदना येतात आहे ना, तुम्ही मरल्यानंतर जी वेदना भेटते का नाही तिथं वर जाता, तेवढी वेदना तुम्ही खाली जर विष घेतलं, काय घेतलं तर ते तुम्हाला वाटतं. हे झालं, उलट्या व्हायला लागल्या, हे झालं, ते झालं. मग त्याच्यातनं पण कव्हर झालं. आणि कव्हर व्हायला पण जास्त नाही 2च दिवस. सगळे मी म्हणतो महाराजांची गोंदवलेकर महाराजांचीच कृपा राहिली माझ्यावर. इथपर्यंत आज जगवलंय. आणि जगवलंय एवढं की बोलायचं काम नाही. आणि मग काय असंच झालं आणि मग मावशीचं जनरल स्टोअर होतं. मग मावशीच्या जनरल स्टोअरवर जायला लागलो मी आणि मग तिथून मावशी 2 वर्ष मी मावशी जनरल स्टोअरवर. मला मावशी पगार द्यायची महिन्याला ₹100. आता 3 वर्षांनी मला किती भेटले मॅम? ₹3000. ₹100 महिना म्हणल्यावर ₹3000 झाले. म्हणजे कसे पण थोडेफार वर जास्त होत आहेत. तर ₹3000 तिने मला दिले. मग त्याच्यातून मी स्मोक सुट्टा बार हा चालू केला. मग आता आपण स्मोक सुट्टा बारकडे यायचं. स्मोक सुट्टा बार म्हटलं नाव हा युनिक आहे. आता स्मोक सुट्टा बार हे नाव आहे का नाही, म्हणजे असं युनिक का टाकायचं ठरलं? आता स्मोक सुट्टा बार म्हटलं तर माणसाकडे पहिलं जातं ते पिणं. म्हणजे बार म्हटलं आपल्या कॉमन भाषेमध्ये कॉमन माणसाला माहीत आहे, की बार म्हटलं की फक्त इथं ड्रिंक भेटतं. बरोबर. हां, ड्रिंक भेटतं, पण तिथं ड्रिंक भेटतच नव्हतं. तिथं हर्बल सिगारेट होते. सिगारेटचे ऑल प्रॉडक्ट्स सिगारेटचे. मग बिस्किट, चिप्स वगैरे सगळंच. आता पान शॉपमध्ये पान पान 4 प्रकारचे, फायर पान, परत स्मोकिंग पान होतं, परत गुलाब पान, परत चॉकलेट पान, व्हॅनिला पान, पायनॅपल पान, म्हणजे पानाचे पण 8-10 प्रकार ठेवले होते. मग त्याच्यामुळे ते चालायला चांगलं म्हणजे ग्रोथ भेटायला लागला मला बऱ्यापैकी. आणि 2-3 वेळा मला असं झालं, की त्या म्हणजे असं म्हणजे एवढा धंदा व्हायला लागला, की बाबा हां, आता काही खरं नाही. मग मधूनच एक काहीतरी मी व्हिडिओ बघितला होता हुक्का. मग ते हुक्का तिथं आणलं. मग माझ्या बाजूला जागा होती. मग त्या काकांना विचारून मी जागा बघून तिथं मी शेड टाकलं. मग शेड टाकल्यानंतर मला काय बोलले काका, की "तू शेड टाकलेस तर टाक." तर मग ते मला दुकानाचं भाडं नव्हतं. मग ते शेड जे टाकले, आता शेड नेट बांधलं. मग ती जागा काकांची वापरली गेली. तर काका म्हणले, "मला महिन्याला तू ₹1000 द्यायचे." मग गादी वगैरे टाकली. मला गिराईक कस्टमर आहेत ना मॅम, म्हणजे 20-20, 30-30 किलोमीटरवरून माझ्याकडे कस्टमर यायला लागले हुक्क्यासाठी. मग तो मला ज्या पानामधून तर भेटत होते, पण हुक्कामध्ये जास्त मार्जिन भेटत. मला खर्च त्याच्यासाठी ₹30 ते ₹40 यायचा. मग त्याच्यामध्ये मार्जिन माझे 290, 280 म्हणजे असं ₹300 ला. सुरुवात माझी होती हुक्क्याची ₹700 पासून. ₹700 पासून माझ्याकडे 13,000 पर्यंतचा हुक्का भेटतो. म्हणजे अजून सुद्धा देऊ शकतो. आणि माझा आपल्या इकडे गव्हाच्या मशनीवाले येतात पंजाबी लोकं. त्यांना तो हुक्का मी पहिल्यांदा दिलता आयुष्यामध्ये ₹13,000 चा हुक्का. मग तो 13,000 चा हुक्का विकला. तो जसा गाजला 13,000 चा हुक्का. मग पुण्यावरून काय-काय माझ्याकडे कस्टमर गेले. माझ्याकडे एक कस्टमर अजून सुद्धा येतात. म्हणजे मी बंद केलंय आता देणं. पण त्यांना जर पाहिजे असेल तर मी अवेलेबल करून देतो माझ्याकडूनच. मग ते कस्टमर मला अक्षरशः नाही ₹2,000 ते ₹3,000 वर टिप देऊन जातात. ते एकच दिवस येतात महाराजांच्या दर्शनाला. मग त्यावेळेस त्यांना ते घेतातच. कारण का की हुक्का तो पूर्णपणे हर्बल आहे आणि त्याच्यामध्ये ते फ्लेवर सुद्धा आम्ही टाकत नाही.
मग त्याच्यामध्ये आम्ही यूज काय करतो, आपले ॲपल आहे, ग्रेप्स आहे, मग ह्याच्यापासून जो रस मिळतो तोच त्याच्यामध्ये यूज करायचा. ते म्हणतात हा हानिकारक नाही, हा कोणी बनवू पण शकत नाही. त्यांनी घरी पण ट्राय केला, जिथं हुक्का भेटतो आता दिल्लीमध्ये, तिथे पण सांगितलं करायला. ते म्हणले, तुझं जी म्हणजे जे स्वाद आहे तुझा, तो तिथे आम्हाला कुठेच नाही भेटला. त्यामुळे आम्ही तुझ्याकडेच येणार. तो हुक्का माझ्याकडे अजून सुद्धा चालू आहे. फक्त आपल्या इकडच्या कस्टमरला मॅम ते परवडत नाही. 14,000 आणि 13,000 देणं खूप आहे. कारण का की त्याच्यामध्ये जे मी यूज करतोय, ते पूर्णपणे नॅचरल आहे. आता बदाम म्हणा, हे काजू म्हणा खूप महाग आहे. मग त्याच्यामध्ये रस टाकायचा. ते म्हणजे आपलं माइंड पण फ्रेश करतं आणि ते हेल्दी पण आहे. आणि त्याच्यातून काय धूर येत नाही. फक्त आपले ते तुमचा जो स्मेल आहे ना, तो तुम्ही फक्त इन करायचा. बस एवढंच. आणि असंच झालं आणि मग काय हे स्मोक सुट्टाबार झालं मला. आणि खरंच मी माझ्या मावशीला आहे ना, खरंच धन्यवाद बोलतो, की मावशीनं मला तिथं घडवलं. मम्मीचा मला विरोधच होता, हे करूच नको, करू नको आणि मम्मीला माहीत होतं, की हा गाबडं काहीतरी करणार आहे आणि मग झालं कुठेतरी सेट झाला. एक वर्ष मला पूर्ण झालं. 1 वर्ष पूर्ण झालं आणि धंदा माझा बऱ्यापैकी सेट झाला. मग सेट झाला परत मला माहीत नव्हतं, की पानाला गिऱ्हाईक उन्हाळ्यातच असतं. मग परत ऑटोमॅटिकली कमी-कमी म्हणजे सिगारेट जायला लागले. मग कुठेतरी अ, 500, 600, ₹1000 पर्यंत धंदा झाला. मग त्याच्यामध्ये माझं मार्जिनच जायचं ₹800, ₹900. मग राहायचे मला ₹100 म्हणजे दिवसभर मी बसतोय. 13-14 तास बसतोय मी. मग मला त्याच्यातून मार्जिनच काय भेटत नव्हतं. मग काय म्हटलं, "नाही बाबा, आपण काहीच करू शकत नाही." आता मग काहीतरी वेगळं करायचं. मग हुक्का पण आपण म्हणजे गरमीमध्येच यूज करतो. कारण माइंड फ्रेश करण्यासाठी आहे. थंडीमध्ये हुक्का काहीच चालत नाही. आणि तो गरमीमध्ये सीझन माझा चालू झाला मी आपल्या बरोबर जानेवारी महिन्यामध्येच ओपनिंग केलं मग त्यामुळे ते चालत होतं सगळं. मग त्यामुळे वाटलं, की हां, आता खरंच आपण ग्रोथला धरलंय. आपल्याकडचं गिराईक आहे तो तुटणार नाही. जसं मी म्हणजे आता सिगारेट महागलं, प्राईस वाढवलं, की माझ्याकडे ऑटोमॅटिकली कस्टमर तुटायला लागले. का तर कस्टमरला वाटायला लागले, की हा महाग देतोय. आता ₹1 जर आता आपल्याला ₹10 मिळतात, तर आपण त्यांना पुढे ₹1 वाढवूनच देणार ना. का ते ₹1 तरी आपल्याला भेटला पाहिजे. तर मग नाही कस्टमर म्हटले, "आम्हाला तेवढंच पाहिजे." देऊ शकत नाही. का तर मी त्यांना आधी सवय लावली होती, की बाबा नाही माझ्याकडे भेटते. मी कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी मी भले जेवढं होईल तेवढं मला प्रॉफिट नाही भेटो. मग मी त्याच्यामध्ये विकत गेलो. पण कस्टमरला तेच वाटायला लागले, की आता हा आम्हाला देतोय ना, गाव तिथं ₹10 भेटत होते ना, मग इथं पण भेटतंय. मग दुसरीकडं कुठेतरी आम्हाला ₹11 भेटते तिथं आम्ही जातो. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला कस्टमर आहे ना, सुरुवातीला वर पण काढतं आणि खाली पण काढतं. हा बिझनेसचा मेन पॉइंट आहे. आणि बिझनेस करताना आहे ना, एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, की 1000 दिवस आपल्याला बिझनेसला द्यावे लागतात. म्हणजे 3 वर्ष तर आपल्याला कंपल्सरी बिझनेसला. मला पण अजून 3 वर्ष झालेली नाहीत. माझं आता हे म्हणजे 3रं वर्ष चालू आहे माझं स्मोक सुट्टा बारचं. तर मग म्हणजे दुसऱ्या वर्षी अनुभव आला, की नाही बाबा आपण काहीतरी ह्याच्यामध्ये युनिक केलं पाहिजे. मग हुक्क्याचं लायसन वगैरे काय करता येईल का बघायला लागलो. मग हुक्क्याचं म्हणजे आधी मी विदाऊट लायसनच म्हणजे देत होतो. गावाकडे कोणी एवढं चेक करायला येत नाही. मग गावाकडे चेक करायला कोण येत नाही आणि मग मला बोलले, की लायसन काढा. मग एक्साईज डिपार्टमेंटवाले सर होते. त्यांनी मला अशी-अशी प्रोसेस सांगितली. मग ते म्हटले, "हँडिकॅपमधून तुला आपण जास्तीत जास्त 20,000 मध्ये काढून देऊ." मग माझ्या डोक्यामध्ये आलं, की फ्रँचायझी पण आपल्याला देता येईल. म्हणजे जेणेकरून आपण लायसन काढल्यानंतर दुसऱ्या पण लोकांना ते चालू करता येईल. मग लायसन वगैरे मम्मीकडून पैसे इकडे-तिकडे गोळा केले आणि लायसन काढून घेतला. लायसन काढून घेतला आणि मग बॅनरच वगैरे मोठा लावला. मग ग्रोथ तरी पण मॅम ग्रोथ धरला मला व्यवसायाने. तिथं हुक्क्याचा ग्रोथ धरला. मग तेव्हा मी रेंज कमी केली. आपला हा हुक्का 14,000चा न ठेवता मी फ्लेवरचे हुक्के मागवले. मग फ्लेवरचे हुक्के मागवले. मग त्याच्यातून मग असं समजलं, की लोकांना त्रास होतोय आणि YouTubeला पण अशी म्हणजे समजायला लागलं, की आपण एका वेळेस 10 सिगारेट घेतोय. एवढं ते हानिकारक आहे हर्बल जरी असलं तरी. मग म्हटलं आपण एखाद्याचा जीव घेण्यापेक्षा नकोच ते करायला. मग तिथून ते थांबवलं आणि मग आता पान शॉप आहे आणि तेवढंच चालू आहे आणि तो बिझनेस करायचा म्हटला तर मग एवढंच समजलं, की मला आहे ना बिझनेस करायला अजून काहीतरी जोडधंदा पाहिजे. तर मग जोडधंदा करायचा म्हटलं तर आहे ना म्हणजे आता मग वाईन शॉप वगैरे त्याचं मी मिनी वाईन शॉपचं लायसन्स काढून घेतलं मॅम. आणि आता त्या धंद्याची ग्रोथ अशी आहे मॅम, की बोलायचं काम नाही. आणि तो धंदा आहे ना, कधीच म्हणजे कोणालाच मरू देत नाही. म्हणजे त्या धंद्याला आहे ना, गिराईक शोधायची गरज नाही. मला आत्तापर्यंत एवढा अनुभव आला, की मागचे जे मी करत होतो, म्हणजे त्या व्यवसायाला गिराईक तुम्हाला हुडकायला लागायचे. आणि माझ्या इथला एक मुलगा आहे, तो नेहमी बोलतो, की की "ऐका ना, आत्तापर्यंत तू गिरायकाची वाट बघत होता. आता तुझी गिराईक वाट बघते." म्हणजे हे इथपर्यंत झालेलं आहे. म्हणजे आणि खरंच त्या बिझनेसमुळे मी आज आहे ना, बऱ्यापैकी स्वतःची अचीव्हमेंट आहे. स्वतः मी एका जागेवर उभा आहे मॅम. सध्या टर्नओव्हर काय आहे आपला?
आता टर्नओव्हर तर मॅम सांगायचं नसतं. एक ॲव्हरेज. ॲव्हरेज मॅम 1 वर्षाला 2 स्विफ्ट घेऊ शकतो. अरे वा. आणि हा म्हणजे तो अंदाज लावू शकता मॅम. तरी अजून कमीच आहे आणि मी ती स्विफ्ट वगैरे घेणार नाही. हे मी मॅम तुम्हाला सांगतो कारण मला जे अचीव्हमेंट करायचं आहे, ते रोल्स रॉयलच पहिली गाडी घ्यायची आहे आणि मॅम तुमचा आशीर्वाद असेल तर 100% घेणार आहे. नक्कीच. आणि बाकी काय नाही धंद्यामध्ये हे टर्नओव्हरचं असतंच आणि टर्नओव्हर आहे ना मित्रांनो, मी इथपर्यंत आलोय. तुम्ही पण 100% येणार आहे. फक्त एवढं सांगतो तुमचा अ, त्या बिझनेसला आहे ना कामगार ठेवण्यापेक्षा तुम्ही एकदा स्वतः करून बघा आणि बिझनेसमध्ये यश प्राप्त करण्यासाठी आहे ना, आपल्याला म्हणतो आपण 24 तास असतात. 24 तासातले 22 तास, 23 तास जरी बिझनेससाठी दिले ना, तरी ते कमी आहेत एवढं तर मला समजलं. जेवढे तुम्ही जास्त वेळ द्याल त्याला, तेवढं तुम्हाला चांगलं होईल. ना की दुसरीकडे गोष्टीकडे जास्त वेळ देणे. Instagram वगैरे द्या. कारण आजकाल आहे ना ऑनलाईन पण Instagramला तुम्ही जेवढं कराल तेवढं चांगलं आहे. तिथे द्या. पण दुसऱ्या कोणत्या गर्लफ्रेंड वगैरेच्या चक्करमध्ये पडू नका. नाहीतर तुमचा खरंच बिझनेस डाऊनमध्ये येऊ शकतो. ओके. थँक यू सो मच तुम्ही इथे आलात आणि आपल्या तरुणांना वगैरे एवढं मोटिवेट केलंत आणि इथून पुढच्या तुमच्या वाटचालीस पण खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू मॅम आणि मला जाता-जाता एक मॅम तुम्हाला म्हणजे पन्नास तेजा लाईव्ह शोसाठी एक सांगायचं आहे. हा लाईव्ह शो असा आहे का नाही म्हणजे इथे आहे ना कोणीही येऊ शकतं. म्हणजे जेणेकरून आहे ना ज्याला खरंच बोलायचं आहे, ज्यानं खरंच स्ट्रगल केला आहे, त्यांना मॅम स्वतः इन्व्हायटेड करतात आणि मॅमचे खरंच मी आभार मानतो, की आमच्यासारख्या छोट्या क्रिएटरला किंवा आमच्या छोट्या-मोठ्या बिझनेसमॅनला इथे यायची आज आम्हाला संधी दिली आणि थोडं काहीतरी बोलायची संधी दिली. त्यामुळे खरंच मॅम आणि भन्नाट तेजा या लाईव्ह शोचं मी खरंच आज खूप आभारी आहे. त्यांनी मला आज इन्व्हाईट केलं. खरंच खूप 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 धन्यवाद. थँक यू. थँक यू मॅम. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.